नमस्कार, भारतीस मराठी तडकामध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत बांगडा फिश फ्राय। सुरुवात करायची आहे। पहिल्यांदा मॅरिनेट करून घ्यायचं आहे। कोकम आगळ लावून घ्यायचं आहे आपल्याला। तुमच्याकडे कोकम आगळ नसेल तर तुम्ही लिंबू लावू शकता। हळद लावून घ्यायची आहे आणि आपल्याला चवीनुसार मीठ लावून घ्यायचं आहे। हे छान असं लावून घ्यायचं आहे मच्छीला। छान असं आपलं हे लावून झालेलं आहे सगळं। आता आपण एक छान असं मिश्रण तयार करायचं आहे। 1 चमचा मी लाल मिरची पावडर घेतलेली आहे। अर्धा चमचा मी जिरा पावडर घेते। चाट मसाला घेते थोडासा, अगदी अर्धा चमचा चाट मसाला घेते आणि आपल्याला 1 चमचा भरून धना पावडर टाकून घ्यायची आहे। अगदी थोडा गरम मसाला टाकलेला आहे मी। लसूण अद्रक आणि कोथिंबीरची पेस्ट बनवून घेतलेली आहे मी। लसणाच्या जवळजवळ 7 ते 8 पाकळ्या, अर्धा इंच अद्रकचा तुकडा आणि थोडीशी कोथिंबीर अशी ही मी मिक्सरमध्ये फिरवून घेतलेलं आहे। हे आपल्याला छान असं टाकून मिक्स करून घ्यायचं आहे। थोडंसं मीठ टाकायचं आहे। आपण मच्छीला मीठ लावलेलं आहे त्यामुळे मसाल्यांपुरतंच आपल्याला मीठ टाकायचं आहे। थोडं पाणी टाकायचं आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। छान आपलं असं हे मिश्रण तयार झालेलं आहे। आता आपण हे मच्छीला लावून घेऊया। हे सर्व मिश्रण आपण टाकून घेऊया आणि छान असं मॅरिनेट करून घेऊया मच्छीला। दुसरं मॅरिनेट आपलं हे केलेलं आहे आपण। या चिरा आपण मच्छीला पाडून घेतले आहेत त्यामध्ये पण छान असं हे मिश्रण भरून घ्यायचं आहे दाबून दाबून। मस्त असं छान असं लावून घेतलेलं आहे मी। आता आपल्याला हे बाजूला ठेवून द्यायचं आहे। तुम्हाला जर वेळ असेल तर तुम्ही अर्धा तास पाऊण तास हे ठेवू शकता आणि जर वेळ नसेल तर तुम्ही लगेचच मच्छी फ्राय करायला घेऊ शकता। आता मला वेळ आहे त्यामुळे मी हे बाजूला ठेवते। मच्छी आपण मॅरिनेट करून ठेवलेली आहे। आता आपण मच्छीला जे कोटिंग करणार आहोत ते बघून घेऊया। 2 चमचे तांदळाचं पीठ घेतलंय, 1 चमचा रवा घेतलाय, थोडंसं मी लाल मिरची पावडर घेतलेली आहे आणि चवीनुसार आपल्याला मीठ घ्यायचं आहे। हे सगळं आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपण लगेचच मच्छी फ्राय करायला घेऊया। मच्छी पूर्ण असं लावून घेऊया मच्छीला पूर्ण मिश्रण। रवा आणि तांदळाचं छान असं कोटिंग करून घ्यायचं आहे। गॅसवरती तवा ठेवलेला आहे। आपण मच्छीला छान असं कोटिंग करून घेतलं आहे। तेल टाकून घेऊया। नॉनस्टिकचा पॅन ठेवलेला आहे मी गॅसवरती। साइडने आपल्याला छान असं फिश चांगली फ्राय करून घ्यायची आहे। थोडंसं तेल घालते। जवळजवळ 2 मिनिटं झालेली आहेत पूर्ण। आपण आता मच्छी पलटी करून घेऊया। मस्त झालेली आहे। तेल घालूया। मच्छी छान फ्राय झालेली आहे। आता आपण गॅस बंद करून घेऊया। अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने आपण बांगडा फिश फ्राय बनवलेला आहे। खूप टेस्टी असा हा बांगडा फिश फ्राय होतो। तुम्ही एकदा ही रेसिपी नक्की बनवा। माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।